10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। संगमनेर तालुक्यात एकूण 15 केंद्रांवर 8252 विद्यार्थीही परीक्षा देत आहेत। परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे एकूण 245 भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर करडी नजर असणार आहे। संगमनेरचे विस्तार अधिकारी अरविंद कुमावत यांनी परीक्षेच्या नियोजनाविषयी माहिती दिली। माध्यमिक शालांत परीक्षा 2013 चालू वर्षी आपली इयत्ता 10वीची परीक्षा 2 मार्च 2013 ते 25 मार्च 2013 या तारखेदरम्यान होत आहे। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 2061 ते 2075 असे 15 आपले केंद्र आहेत। या सर्व केंद्रावरच्या केंद्र संचालकांची आपण 2 दिवस अगोदर बैठक घेऊन परीक्षेसंदर्भात त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। परीक्षा पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचे बदल झाले, परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची त्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आणि सर्व माहिती दिल्यानंतर आज दिनांक 2 मार्च 2013 या तारखेला मराठी विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिका आपण सर्व केंद्रावर पोहोच केलेल्या आहेत। त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका संबंधित केंद्र संचालकांना मिळाल्याबाबतच्या आपल्याला सूचना पण मिळालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची गोंधळ आणि योग्य त्या पद्धतीने परीक्षा चांगल्या पद्धतीने व्हाव्यात यासंबंधी आपण सर्व केंद्र संचालकांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत। तसेच आपली चालू वर्षाची परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य त्या पद्धतीने चांगला निकाल लागावा। यंदाही इंग्रजी, गणित आणि सामान्य गणित या विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका असणार आहे। तर कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी एका वर्गात 5 पेक्षा जास्त कॉपी केसेस झाल्यास पर्यवेक्षकावर कारवाईचं नियोजन करण्यात आले। दरम्यान पुढच्या वर्षी 10वीचा अभ्यासक्रम बदलणार असल्यानं जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी ही शेवटची परीक्षा आहे। शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेसाठी सी मूव्हीज अँड न्यूज परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट।